काम चालू झालेलं आहे. ओ माय गॉड, ओ माय गॉड, असंच करायचं स्पॉइलिंग नाही होत आहे. अरे मला ब्रश नाही, हे मला ब्रश न देत, कारण काम चांगलं करायचं. कामाची माणसं अशी पळून जातात. तोंड दाखव इकडे तुझं. फर्स्ट कोट ऑलमोस्ट सुकलाय. आता इट्स टाइम फॉर सेकंड कोट. आणि मग त्याच्यावरती लिहायचं. लिहायला अर्णव येशील ना. खराब खूपच ब्राईट वाटतोय का अर्णव कलर. बरोबर वाटतोय ना. बघ ना. हो बरोबर आहे ना. हो जास्तच जुनं वाटत होती पहिली शर्ट. ओके, सो फायनली हे सुकलंय पूर्णपणे. बेस पेंट करून झालं. आता याच्यावरती चिन्ह काढायचे. आता का लेट्स मेक फ्यू थिंग्स राईट. नाईस. हा पण लुक्स गुड नाव. ओके, सो आता बाप्पाचं डेकोरेशन करायचं आहे. डेकोरेशनसाठी मी पिंटरेस्टवरतून एक इन्स्पिरेशन घेतलं आहे, विच इज दिस. तर त्याच्यामध्ये आम्ही थोडेसे फक्त चेंजेस करणार आहोत. त्याने जे पाठी त्यांचा पॅटर्न आहे बॅकग्राऊंडवरती, त्याला मी रिप्लेस करणार आहोत या कापडाने. फोटोमध्ये ॲक्च्युअल फोटोमध्ये खूप मोठे मोठे मोदक आहेत, पण आमची जागा बघता किंवा बाप्पाच्या मूर्तीची जी साईज आहे ते बघता ते खूप करायला लागतील आणि ते थोडंसं विचित्र दिसेल. तर मी ते मोठे मोदक बनवण्याच्या ऐवजी ते मोदकांची साईज थोडी छोटी करणार आहे आणि क्वांटिटी वाढवणार आहे. म्हणजे कम्प्लिटली तिथे भिंतीवरती स्प्रेड करावे लागतील. त्याच्यामुळे क्वांटिटी जास्त असेल म्हणून आम्ही साईज थोडीशी कमी केली. आणि मेन गोष्ट अशी आहे की ते रँडमली प्लेस केलं आहे. तर असं नको व्हायला बाप्पा ठेवल्यानंतर सगळे ते मोठे मोदक जे असतील ते बाप्पाच्या पाठी जातील किंवा आधे फोटो काढताना आधेमध्ये येतील. म्हणून आम्ही पहिले हे पिंकवालं कापड टाकणार आहोत पाठीमागे, मग बाप्पाला बसवणार आणि त्याच्यानंतर आम्ही ते मोदक पाठीमागे बाप्पाला साजेसे दिसतील थोडे असे. म्हणजे सगळं अटेन्शन बाप्पाकडून नको निघून जायला आणि डेकोरेशनवरती नको जायला असं मला वाटतं. तुमचे वेगळे Yeah.